आजचा पदार्थ इतका खास आहे ना, मला वाटलंच नव्हतं, की माझा मुलगा असं म्हणेल. तो म्हटला, "ज्यापासून हा पदार्थ केलाय ना, ते करणं बंद कर आणि आता हेच बनव." पावभाजी तर तुम्ही हजारो वेळेस बनवली असेल, पण पावभाजीचा पराठा तुम्ही बनवलाय का? तेही भरपूर सारण भरलेला आणि असा टम्म फुगलेला गुबगुबीत. बटाटे उकडून घेतले, भाज्याही बारीक चिरून घ्यायच्या. पराठा करण्यासाठी पीठ भिजवायचंय. गरजेनुसार गहू पीठ, थोडंसं बेसन पीठ घालायचं. पराठे खवंग होतात आणि चवीनुसार मीठ घालायचं. गरजेनुसार थोडं थोडं साधं पाणी घालून मध्यम असं पीठ मळायचं. सगळेच पराठे करताना आपण कसं पीठ मळतो तसं. खूप सैल नाही आणि खूप घट्ट नाही. मध्यम असं छान पीठ मळून घेतलेलं आहे. थोडंसं तेल घालून त्याला 1-2 मिनटं चांगलं मळून घ्यायचं आणि पीठ मळून झालं की झाकून जरा वेळ बाजूला ठेवू. तोपर्यंत पावभाजी पराठ्याचं सारण करू. कढईमध्ये तेल घेतलंय, त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण, मिरची आणि आलं घालायचं. गरजेनुसार त्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करा. इथे मी चॉपरला बारीक चिरलंय, तुम्ही ठेचून घ्या किंवा मिक्सरला पाणी न घालता भरड करा. मिनिटभर परतलं, त्यानंतर एक मोठ्या आकाराचा अगदी बारीक चिरलेला असा कांदा घालायचा. मध्यम ते मोठ्या आचेवर कांदा हलका गुलाबी होईपर्यंत परतायचा. गॅस मध्यम ते मोठा ठेवा, म्हणजे कांदा लवकर परततो, त्याला पाणी सुटत नाही. चला, कांदा जरा गुलाबी झाला की ज्या भाज्या शिजायला वेळ लागतो त्या घालायच्या. तर 1 गाजर मी चॉपरला अगदी बारीक चिरलंय आणि 1 वाटी ताजा हिरवा मटार, तो सुद्धा चॉपरला जरा फिरवून घेतलाय. चॉपर नसेल तुमच्याकडे तर मिक्सरला क्रश करून घेतला तरीही चालेल. आणि बाकीच्या भाज्या मात्र तुम्ही अगदी बारीक चिरून घ्या, त्या मिक्सरला फिरवू नका. आता हे व्यवस्थित एकजीव करायचं आणि साधारण एक 4 ते 5 मिनिटे कमी आचेवर मटार आणि गाजर कांद्यासोबत शिजवून घ्यायचं. चला, एक 5 मिनिटे झाले. एक शिमला मिरची, ती सुद्धा अगदी बारीक चिरली आहे आणि साधारण 1.5 वाटी हा चिरलेला फ्लॉवर आहे, तो सुद्धा छान बारीक चिरला आहे. आजकाल सगळ्यांच्याच घरात मॅन्युअल चॉपर असतं, त्यामध्ये तुम्ही हे सगळं चिरू शकतात. छान मिक्स केलं, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं. व्यवस्थित असं आपण छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता हे सारण आपल्याला शिजवायचं आहे. तर याला व्यवस्थित शिजवायचं कसं ते पाहूया. शिजत असताना 2 ते 3 चमचे पाणी शिंपडायचं, यापेक्षा जास्त पाणी नको. मीठ घातलं आहे, भाज्या बारीक चिरल्या आहे, 2-3 चमचे पाणी शिंपडलं की वाफेमध्ये या परफेक्ट शिजल्या जातात. सगळं मिसळलं, झाकण ठेवलं, कमी आचेवर शिजवून घ्या. हवं तर मध्ये मध्ये झाकण काढून मिक्स करा. तर झाकण ठेवून 7 ते 8 मिनटं या भाज्या शिजवल्या, छान अशा शिजल्या गेल्या. खूप लगदा वगैरे करण्याची गरज नाही आहे. आता यामध्ये मसाले घालायचे. अर्धा टीस्पून हळद घातलेली आहे. त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं 1 चमचा चाट मसाला किंवा आमचूर पावडर, कारण टोमॅटो आपण इथे वापरत नाही आहे, त्यामुळे 1 चमचा कश्मीरी मिरची पावडर आणि 1.5 चमचा पावभाजी मसाला. आता तुमचं सारण किती आहे त्यानुसार तुम्ही पावभाजी मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. इथे मी मार्केटमधनं आणलेलाच पावभाजी मसाला वापरलेला आहे. आत्ताच इतका सुंदर सुगंध यायला लागलेला आहे. फक्त पावभाजी मसाला व्यवस्थित घाला, खूप कमी झाला तर मग पराठ्यात व्यवस्थित चव येणार नाही. सगळे मसाले छान मिक्स केले. पावभाजी आहे म्हटल्यावर बटाटा तर येणारच. 3 बटाटे उकडून संपूर्ण गार करून साल काढलेले आहे. असा मॅशर असेल तर मॅश करून किंवा बारीक किसणीने किसून घालायचं, म्हणजे पराठा करताना बटाट्याचे तुकडे राहणार नाही आणि पराठा लाटताना फुटणार नाही. बटाटा घालून व्यवस्थित एकजीव करायचं. बटाटा घालण्याआधी संपूर्ण भाज्या आपल्याला जशा शिजवायच्या त्या शिजवून घ्यायच्या. बटाटा घातल्यावर जास्त वेळ परतायचं नाही. एकदा मी टेस्ट केलं, थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मीठ घातलं. कमी वाटलं तर थोडा तुम्ही इथे पावभाजी मसालासुद्धा वाढवू शकतात. हे सगळं आपण एकजीव करूया आणि लगोलग आपल्याला गॅस बंद करायचा आहे. बटाटा घालून जास्त वेळ परतलं तर मग सारण सैल होऊ शकतं, बटाट्याला पाणी सुटू शकतं. वरतून मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, एकजीव करायचं आणि गॅस बंद करायचा. फ्लेवरफुल पावभाजी मसाला आपला इथे तयार झालेला आहे. पराठे करायचे तत्पूर्वी हा संपूर्ण मसाला किंवा सारण आपल्याला गार करून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे हे संपूर्ण सारण ताटात काढायचं, पसरट करायचं. वेळ असेल तर असंच गार करा किंवा पंख्याखाली ठेवून गार करायचं.
चला, पावभाजी पराठाचं सारण तयार झालं आहे. पीठसुद्धा छान मुरलेलं आहे. आता आपण याचा एक गोळा घेऊया. हवं तर थोडं तेल लावून परत एकदा मळून घेऊ शकतात. पीठ जरा वेळ मुरलं ना की पराठे छान होतात. सुखं गहू पीठ लावलेलं आहे आणि याची पारी करून घ्यायची. पुरणपोळीचा उंडा करण्यासाठी करतो तशीच पारी करायची. 4 बोट बाहेर, अंगठा मध्ये ठेवायचा. कडेला जरा पातळ आणि मध्यभागी जराशी जाडसर करायची. आता गरजेनुसार सारण भरायचं. नवशिखी असाल तर सारण जरा कमी भरू शकतात. इथे मी सवय आहे म्हणून पिठाच्या दुप्पट सारण भरते. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही सारण भरा. वरतून थोडंसं सुखं गहू पीठ भुरभुरायचं आणि हळुवारपणे कणिक वरती आणत सारण मध्ये दाबत पुरणपोळीचा उंडा जसा बंद करतो त्याच पद्धतीने बंद करून घ्यायचं. आता तुम्हाला असा उंडा करता येत नसेल तर 2 लहान लहान पुऱ्या लाटायच्या. एका पुरीवर सारण ठेवायचं, दुसरी पुरी वरतून ठेवायची आणि पराठा तुम्ही लाटू शकतात. पण असा उंडा करून पराठा केला की काठोकाठ सारण पसरतं आणि पराठे खूप सुंदर होतात. चला, व्यवस्थित आपण हा उंडा करून घेतला. सुकं पीठ लावलं, थोडंसं बोटाने पसरट केलं. हलक्या हाताने पराठा दोन्ही बाजूंनी उलटून लाटून घ्यायचा. आता पराठा जाड पातळ तुमच्या आवडीनुसार ठेवू शकतात. मी ढाब्यावर असतात ना तसे हलके जाडसर पराठे करणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही पातळसुद्धा करू शकतात. हलक्या हाताने याला हाताळायचं कारण भरपूर सारण भरले ना छान असा वजनदार हा पराठा होतो. व्यवस्थित पराठा लाटला. तुम्हाला आत्ताच दिसत असेल काठापर्यंत सारण गेलेलं आहे. पराठा भाजूया. तवा छान गरम केला. थोडंसं तेल मी तव्याला आधीच पुसून घेतलं आहे. पराठा घातला. कडेला थोडंसं तूप किंवा तेल सोडायचं आणि नेहमीप्रमाणे पराठा मोठ्या चाचेवर भाजायचा. आता पराठे ना मला ढाब्यावर मिळतात तसे लालसर खरपूस हवे आहे म्हणून थोडंसं तूप किंवा तेल आत्तासुद्धा लावून घ्यायचं किंवा तुम्ही मग दोन्ही बाजूंनी भाजून मग थोडंसं तेल तूप लावलं तरीही चालेल. एका बाजूने हलकेसे बबल्स आले, उलटून घेतले आणि दुसऱ्या बाजूनेही पराठा मोठ्या आचेवर भाजून घ्यायचा. तर तुम्ही पाहू शकतात आपण इतकं जास्त सारण भरलेलं आहे तरीही आपला पराठा मस्त फुग्यासारखा टम्म फुगतोय. इथून पुढे मी हलकंसं सारण कमी भरलं होतं कारण या पराठ्यात जरा जास्तच झालं होतं आणि पुढचे पराठे तुम्ही पहा अगदी टमाटम फुगलेले आहे. पराठा भाजून झाला की एखाद्या जाळीवर काढायचा किंवा गरमागरम ताटात वाढायचा. जाळीवर काढला की खालनावरनं वाफ निघते, मग वाफेचं पाणी होत नाही आणि पराठा मग कितीही वेळ ठेवला तर ओलसर चिकट होत नाही. सगळेच पराठे मी या पद्धतीने करून घेतले. आपण घेतलेल्या सारण आणि पिठामध्ये एक 9 ते 10 पराठे मस्तच होतात आणि हे पराठे तुम्ही रात्रीच्या जेवणात, सकाळच्या जेवणात करू शकतात. मुलांना डब्याला देण्यासाठी सुद्धा बेस्ट आहे. मुलं भाज्या खात नाही तर हा पराठा उत्तम पर्याय आहे. तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार अजून भाज्या वाढवू शकतात, फरसबी वगैरे. आणि तुम्ही पाहताय पराठा किती सुंदर फुगलेला आहे. सगळेच पराठे या पद्धतीने करून घेते आणि यांना ना एका खास चटणीसोबत सर्व करायचे ते सुद्धा सांगते. दह्यासोबत तर तुम्ही सर्व करू शकतात. आवर्जून घालायचं ते म्हणजे बटर, कारण पावभाजी फ्लेवर आहे आणि सोबत ना आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि चाट मसाला घालून हिरवी चटणी करायची. त्यासोबत हा पराठा उत्तम लागतो. तर मंडळी, तुम्ही करतात का असे पावभाजी पराठे? ते कमेंट करून नक्कीच कळवा. कधी ट्राय केला नसेल तर मी म्हणते म्हणून एकदा ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.